आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, पाहूया. पुणे विद्यापीठामध्ये 220 प्राध्यापकांची संख्या कमी आहे. गेल्या तावडेसाहेब जेव्हापासून मंत्री होते प्रक्रिया चालू आहे, पण काहीही आउटपुट नाही आहे. हे खरं आहे की राज्यातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. मागच्या काळामध्ये 80% पदं भरण्याची परवानगी ही राज्य शासनाने दिली. चंद्रकांत दादांनी मागे लागून ती परवानगी घेतली. त्याच्यामध्ये काही प्रोसिज्युरल प्रॉब्लेम्स होते. विशेषतः माननीय राज्यपाल महोदयांचं मत हे होतं की अतिशय पारदर्शी पद्धतीनं या नेमणुका झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या प्रोसेसमध्ये राज्यपाल महोदयांनी काही बदल केले. त्याच्यामुळे काही वेळ गेलेला आहे, पण आता मात्र ते सगळे बदल पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे लवकरच 80% पदं ही भरली जातील आणि उरलेल्या 20%लाही आम्ही लवकरच मान्यता देणार आहोत. पीएमआरटी प्राध्यापक भरती नसल्यामुळे एनआयआरएफ रँकिंगमध्ये आपलं एकूणच खूप प्रचंड प्रमाणात घसरण झालेली आहे आणि विद्यापीठांना निधी पण कमतरता आहे, कारण त्यांना कामच करता येत नाही, शिक्षकेतर पदं पण नाहीये. तर त्या अनुषंगाने काय केलं जातं? एनआयआरएफ रँकिंगमध्ये शिक्षकेतर पदांचा कुठलाही समावेश नाही. त्याच्या रँकिंगशी काही संबंध नाही. रँकिंगच्या संदर्भात त्याच्या ग्रॅन्युलर डाटामध्ये मी स्वतः गेलेलो आहे. हे नक्कीच आहे की त्यातला एक मुद्दा हा जे काही शिक्षक आणि विद्यार्थी गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये आपले काही मार्क्स निश्चितपणे कमी झालेले आहेत, जे गंभीर आहे. त्यामुळे त्याची सुधारणा करण्यात येईल. इतरही काही बाबींमध्ये जे मार्क थोडे कमी झालेले आहेत त्या संदर्भात मी विद्यापीठांच्या व्हाईस चान्सलरशी चर्चा केलेली आहे. दादांनी चर्चा केली आहे. त्याची सुधारणा ही लवकरात लवकर आपण करू. राज्यामध्ये जो नवीन GR काढलेला आहे त्याच्यावरती नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला ओबीसीचा सगळा महामोर्चा निघतोय. तुमच्यावरती विशेष करून टीका केली जाते. आज विजय वडेट्टीवार असं म्हणाले की राज्य सरकार ही ओबीसीला मूर्खामध्ये काढण्याचं काम करते. जो GR काढलेला आहे त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण जवळपास संपले आणि सर त्याला मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे. आम्ही काढलेला GR हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही. एकही नकली व्यक्ती हा ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही. अशा प्रकारची काळजी त्या GR मध्ये घेतलेली आहे. आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही. याचं कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनेच केलंय. 2014 ते 2025 मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले. ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसी करता योजना तयार करणारे आम्ही, महाज्योती तयार करणारे आम्ही, या ठिकाणी 42 हॉस्टेल ओबीसी करता देणारे आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने ओबीसीचं घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही आणि पूर्ण 27% पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे. त्याच्यामुळे ओबीसीला हे समजतं की त्यांचं हित पाहणारे कोण आहेत. यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं? मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी. ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं. आम्हाला ओबीसी समाजाचं हित पाहायचं आहे. आम्ही ते हित करणारच आहोत. मराठा समाजाचं हित करणार आहोत. सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतं. कोर्टाने सरकारला विचारले की मग मराठ्यांना आरक्षण कुठलं, ओबीसी की असं कोर्टाने कधी विचारलं मला माहिती नाही. विचारलं असेल तर उत्तर देऊ. ओबीसी समाजातल्या 2 तरुणांनी आत्महत्या केली. तुम्ही ओबीसी समाजाला वारंवार सांगताय की भाजप असेल किंवा आम्ही सगळे नेते असून ओबीसी समाजाच्या बाजूने दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये असे प्रयत्न पहिल्यांदा तुम्ही बाईट दिली होती GR आल्यानंतर, पण आता ओबीसी समाजातल्या लातूर जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली आहे. काय आव्हान करा? मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही. याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही.
त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही. समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोचवली तरच होऊ शकतं. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोचवतो, समाजाची काळजी आम्ही घेतो. त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो, हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. जो ठिकानों को ध्वस्त किया था भारतीय सेना ने, अब पाकिस्तान उनके रिकंस्ट्रक्शन के लिए फंड कर रहा है, ऐसी रिपोर्ट्स आई है. एफएटीएफ का यहाँ पर रोल बनता है. देखिए, मुझे ऐसा लगता है कि अगर पाकिस्तान उसको फंड करने की कोशिश करेगा तो भारत ये अंतर्राष्ट्रीय स्तर पर उनके ऊपर सैंक्शंस लगे इस प्रकार की मांग जरूर करेगा. लेकिन ये जो मुद्दा है, इस मुद्दे के ऊपर आधिकारिक तौर पर भारत सरकार ही बोल सकती है. मैं इस पर आधिकारिक तौर पर नहीं बोल सकता. हाँ, डीजे मुक्त चालू आहे. सोलापूरमध्ये लोकांनी केलं, पुण्यात सुद्धा मोहीम चालू आहे. सकाळ म्हणजे सह्यांची मोहीम झाली आहे. मुंबईत या लोकांना त्रास होतोय, म्हणजे ज्येष्ठांपासून लहानांपासून सर्वांना. तर सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका याच्यामध्ये डीजे मुक्तीचीच भूमिका आहे. आपण मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असेल तर या गणेशोत्सवातही डीजे वाजवणाऱ्यांची संख्या ही कमी होती. ती जवळपास महानगरांमध्ये आपण बंदच केल्यासारखी होती. काही ठिकाणी आपण त्याच्यावर कारवाई केली आहे. आपला प्रयत्न एवढाच आहे की जरी याच्यामध्ये आपण वाजवू नका असं सांगितलं तरी आपण लोकांमध्ये जागृती जास्त करतो. जागृतीतनं लोकांनी हे वाजवणं सोडलं तर ते अधिक चांगलं आहे, ते अधिक टिकणार आहे. हा प्रयत्न आपला आहे. चला, पुण्यात आले की हा प्रश्न सर, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात जे काही टोळी युद्धातून 19 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली, पोलिसांनी 11 जणांना अटक केले, पण पुण्यात पुन्हा टोळी युद्ध डोकं वर काढते का? टोळी युद्ध वगैरे काही नाही आहे. हे आपापसात एकमेकाची यांची जी काही शत्रुता आहे पण ती आम्ही चालू देणार नाही. कोणीही डोकं काढलं तर त्याचं डोकं कसं खाली करायचं आम्हाला माहिती आहे. शरद पवार साहेब बोलताना असं म्हणाले की राज्याची एकेची वीण जी आहे ती उसवली जाते, आम्ही वाटेल ते प्रयत्न करून मात्र हे करू देणार नाही. आणि आज त्यांच्या शिबिरामध्ये पिवळ्या रंगाचे झेंडे असतील किंवा रंगाचा वापर करण्यात आला. वर्तमानपत्रामध्ये तुमच्या विरोधामध्ये जाहिरात देण्यात आली की देवा तूच सांग, जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली. आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत. पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे मोठे नेते आहेत, त्यांच्यावर अधिक काय बोलू. चला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो. अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. प्रामुख्यानं मराठा आणि ओबीसी या दोन सध्या समाजामध्ये काही तेढ निर्माण झालेला आहे का असा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलेला होता, तर या दोन्ही समाजातल्या नेत्यांनी जी वास्तविकता आहे ती आपल्या संपूर्ण समाजापुढे मांडावी असं आवाहन त्यांनी त्या समाजातल्या नेत्यांना करतानाच वास्तविकता मांडली तर दोन्ही समाजामध्ये तेढ राहणार नसल्याचं वक्तव्य केलेलं आहे. याशिवाय शरद पवार कशासाठी प्रसिद्ध आहेत हे सर्वांना माहिती असल्याचं म्हणत त्यांनी एक प्रकारे टोलाही लगावला आहे. बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू आहेत. बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी समिती गठीत होणार असल्याचं मंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलंय. हैदराबाद गॅझेटनुसार 4 राज्यात बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी ही चळवळ उभी राहिली. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावं ही भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं.